तर मैत्रिणींनो, मी जेव्हाही कधी धुळ्याला जाते ना, तर ही एक गोष्ट कधीच मिस करत नाही. आणि उन्हाळ्यात तर नाहीच नाही. ती म्हणजे ही संगम लस्सी, धुळ्याची प्रसिद्ध अशी संगम लस्सी. आज मी घरीच ही लस्सी ट्राय करते आहे. कारण पुण्यात जरी असले तरीसुद्धा बाहेर ऊन मात्र धुळ्यासारखंच पडलं आहे बरं का. अगदी कडक उन्हाळा आहे आणि म्हणून म्हटलं चला दुपारची वेळ आहे, काहीतरी छान थंडगार बनवावं. दहीसुद्धा होतं, तर मी इथे चांगला अर्धा लिटर दही घेतलं आणि ह्या दह्यामध्ये पिठी साखर टाकून घ्यायची. तर मी इथे साधारण 6 चमचे पिठी साखर टाकून घेतली आहे. पण हो, आपण आपल्या आवडीप्रमाणे ह्या पिठी साखरेची क्वांटिटी कमी जास्त करू शकतो. आणि हो, आवर्जून सांगते की दही फ्रेश दही घ्यायचं म्हणजे अजून छान होते. तर चला आता लस्सी घुसळून घेऊ. म्हणजेच हे दही घुसळायचं आहे, तर त्याच्यासाठी मी इथे इलेक्ट्रॉनिकचे बीटर असतं त्याचा उपयोग केला आहे, किंवा आपण आपल्या रवीनेसुद्धा हे चांगलं फेटून घेऊ शकतो. चला, इथे मस्त ही जी लस्सी आहे किंवा दही आहे ते चांगलं घुसळलं गेलेलं आहे, एकजीव झालेला आहे. त्यातच मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेतली. वेलची पावडर टाकल्यानंतर छान एकजीव करून घेतलं. आपल्याला हवं तर आपण बर्फाचे तुकडेसुद्धा ह्याच्यात टाकू शकतो, पण त्याची काही आवश्यकता पडली नाही, कारण हे जे दही होतं हे मी ऑलरेडी फ्रीजमध्येच ठेवलं होतं. आता कालच मस्तपैकी व्हॅनिला आईस्क्रीम आणलेलं होतं, म्हणूनच आज मी ही संगम लस्सी बनवायचं ठरवलं होतं बरं का. तर इथे एका ग्लासमध्ये मी आता मगाशी जी लस्सी बनवून घेतली ती टाकून घेतली आणि त्यामध्ये टाकायचं असतं हे छानपैकी आईस्क्रीम. खरं तर ना, धुळ्याची जी संगम लस्सी असते ना, त्यात जे आईस्क्रीम असतं त्याची चव खरी भारी असते. पण हो, आज मला पटकन ही लस्सी बनवायची होती, म्हणून मी ते आईस्क्रीम काही बनवत बसले नाही. जे रेडीमेड आईस्क्रीम होतं तेच मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि ही मस्तपैकी सुपर टेस्टी अशी संगम लस्सी तयार झाली आहे. चला, आम्ही तर ही आता एन्जॉय करतो आहे, तुम्ही पण करून पहा. बाय बाय.